झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याला लाच घेताना अटक झाल्यानंतर एकाहून एक धक्कादायक खुलासे होत आहेत। सतीश चिखलीकर आणि त्याचा कनिष्ठ अभियंता जगदीश वाघनं कोट्यवधींची माया जमा केल्याचं उघड झालंय। नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागातला मुख्य अभियंता सतीश चिखलीकर आणि कनिष्ठ अभियंता जगदीश वाघ या दोघांकडे कोट्यवधीचं घबाड सापडलंय। संपत्तीची मोजदाद करता करता अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे। हा अभियंता नसून कुणी कुबेरच आहे की काय इतकी त्याची संपत्ती समोर आली आहे। चिखलीकरच्या घरातून 2,91,00,000 रुपये तर बँक लॉकरमधून तब्बल 4,54,00,000 सापडलेत। इतकंच नाही तर अंदाजे 1.25 कोटी किमतीचं 4 किलो 200 ग्राम वजनाची सोन्याची बिस्किटं, सुमारे 40,000ची चांदीचे दागिने आणि भांडी चिखलीकरच्या बँक लॉकरमध्ये आढळली आहेत। त्याच्याकडून 7,46,24,00,000 रुपये इतकी रोख रक्कम सापडली आहे। तर एकूण संपत्तीचा आकडा आहे 8,70,05,292 रुपये। चिखलीकरकडे बियर बार आणि पेट्रोल पंपची लायसन्सही सापडली आहेत। त्याची विविध ठिकाणी बेनामी गुंतवणूक असल्याचंही उघड झालंय। नांदेडमध्ये चिखलीकरचे जमीन जुमले आहेत, तर कनिष्ठ अभियंता वाघनंही आपल्या साहेबांपेक्षा आपण कमी नाही हे दाखवून दिलंय। 5 लाख किमतीचे ठेव प्रमाणपत्र, 3 लाख रुपये किमतीची प्लॉट खरेदीची कागदपत्र, 47,13,000 रोख रक्कम, तर तब्बल 39 लाख रुपये किंमत होईल इतके दागिने, प्लॉट आणि प्रमाणपत्र वाघ याच्याकडे आढळलेत। वाघ याच्या बँक लॉकरमधून सुमारे 32 लाख किमतीचं 1 किलो 117 ग्राम वजनाचं सोनं सापडलंय। त्याची एकूण संपत्ती 86,71,564 रुपये इतकी असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या या दोघांचेही नाशिक शहरात प्राईम लोकेशनला फ्लॅट्सही आढळून आलेत। दोघांनी इतकी माया जमा केली आहे की त्यांच्या मोजणीला आठवडाभर लागण्याची शक्यता आहे। 24 तास लॉकर्स आणि त्या लॉकर्समध्ये असलेला काळा पैसा हे या प्रकरणामुळे समोर आलेले आहेत आणि त्यामुळे शहरातले लॉकर्स, बँका इतक्या मोठ्या तेजीमध्ये का चालतात याचा उलगडाही आज झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।